ओम नमः शिवाय. डॉक्टर लाला तेलंग कृपा खारीक किमया भाग 3 मनाची शस्त्रक्रिया शिरीष पटवर्धन सविनय सादर 4 ऑक्टोबर 2024. 1980 साली माझी MDच्या शिक्षणाची सुरुवात डॉक्टर लाला तेलंग यांच्या हाताखाली झाली आणि आजपर्यंत त्यांना मी नेहमी भेटत असतो. नुकतंच त्यांना मी करोडपती पासबुक भक्तिभावे हे भेट दिलं आणि लगेच त्यांचा दुसऱ्या दिवशी फोन आला की शिरीष, पुस्तक खूप छान आहे, तुला पुढच्या आवृत्तीच्या दृष्टीने मला काही सूचना करायच्या आहेत, त्याच्यासाठी तू मला जोशी हॉस्पिटलमध्ये भेटायला ये. सरांनी पुस्तकाला चांगलं म्हटले म्हणजे आमच्या दृष्टीने पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. आणि उत्सुकतेने मी जोशी हॉस्पिटलला गेलो आणि त्यांनी मला त्यांचा स्वतःचा एक अनुभव सांगितला की 1 महिनाभर ते कुठलाही पदार्थ पूर्ण चावून लगदा झाल्याशिवाय खात नाहीत. त्यांनी काजूचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, काजूचे आपण 2-4 तुकडे झाले आणि त्याची चव कळली की आपण त्या तुकड्यासकट गिळून टाकतो. तसं करायचं नाही. ते काजू पूर्ण भुगा झाले पाहिजेत, त्यांचा लगदा झाला पाहिजे, पाणी सदृश्य झाले पाहिजेत आणि मगच तो भाग गिळायचा. तसं पाहिलं तर यात नवीन काही नाही, पण असं प्रत्यक्ष करणारी व्यक्ती आणि त्यात ते माझे सर, माझे गुरु, माझे सर्व डॉक्टर तेलंगांनी सांगितल्यामुळे प्रश्नच भेटला. आणि असाच प्रयोग त्यांनी त्यांच्या अजून एका कलिगवर केला होता, डॉक्टर पांडव म्हणून. त्याची त्यांनी मला माहिती दिली. श्रीराम. त्यामुळे आपले आरोग्य कसे सुधारते याचा अनुभव आपण स्वतःच घ्या. याचा खारकेशी संबंध काय? तर खारीक खाताना चावून 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 खायची सवय आपोआप लागते आणि मग ती जेवताना आचरणात आणण्यास सोपी होते. त्यामुळे मी आता नेहमी खारीक बाळगतो आणि जो भेटेल त्याला तीच वस्तू भेट म्हणून देतो. खारकेचा अजून एक थोर फायदा म्हणजे ती तोंडात असताना बोलता येत नाही, आपोआप मौन साधले जाते. हा एक फार मोठा फायदाच म्हणावा लागेल. पूर्णविराम. श्रीराम. ओम नमः शिवाय. दर गुरुवारी पुणे येथे महिलांचे आरोग्य, प्रसन्न बाळंतपण, PCOD, वंध्यत्व, पोटात रोग बाहेर इत्यादीच्या विनामूल्य सेवेचा लाभ जरूर घ्या. श्रीराम.